दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील वंदना रवींद्र गोसावी वय 40 वर्ष राहणार गिरणारे, तालुका इगतपुरी ही महिला आजारी होती। संशयित आरोपी वैशाली किशोर बैरागी व रत्नामाळी राहणार अष्टविनायक अपार्टमेंट तळेगाव रोड इगतपुरी या देवपूजा करून आजारातून बरे करतात अशी माहिती मिळाल्याने त्यांच्याकडे जाऊन तिला होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली। आरोपी महिलांनी तिला सांगितलं की तुझ्यावर बाहेरची बाधा झाली असून तुला तुझ्या नातेवाईकांनी करणी केली आहे। या आजारातून मुक्त करण्यासाठी पूजाविधी करावी लागेल। जर तू तसं नाही केलं तर तुझं बरं वाईट होईल असं सांगत तिला भीती घालून फिर्यादी महिलेकडून पूजाविधीच्या नावानं 55,000 रुपये घेऊन फसवणूक केली। तिला पूजा करूनही आजारपणापासून फरक न पडल्यानं फिर्यादीनं आरोपी महिलांकडे पैशाची मागणी केली। त्यामुळे आरोपी महिलांनी तिला शिवीगाळ केली। तिच्यावर जादूटोणा करून तिचं शरीर सडवून टाकण्याची धमकी दिली। म्हणून संशयित आरोपी वैशाली किशोर बैरागी तसंच रत्नामाळी यांच्या विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318, 351(2), 352(3)(5) व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013च्या कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यातील आरोपी महिला व किशोर काशीदास बैरागी वय 48, राहुल आसाराम पाटील वय 37 राहणार अष्टविनायक अपार्टमेंट तळेगाव रोड इगतपुरी यांच्या मदतीनं अंधश्रद्धेकामी जादूटोण्याकरता वापरण्यात येणारी जडीबुटी, गंडेद्वरे, माळा, नारळे व तत्सम साहित्य साधनं शेजारी राहणारे मयूर घनश्याम भराडे वय 29 राहणार अष्टविनायक अपार्टमेंट तळेगाव रोड इगतपुरी यांच्या घरात ठेवलं असल्याचं सांगितलं। या ठिकाणी जाऊन गुन्ह्यात वापरण्यात येणाऱ्या जादूटोणा व पूजाविधीचं साहित्य साधने जप्त करण्यात आली। आरोपींना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। पुढील तपास पोलीस निरीक्षक सायरिका हिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने, अमोल गायधनी, हवलदार निलेश देवराज, दीपक मोरे, भावनाथ, विजय रुद्रे, महेंद्र गवळी करीत आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, इगतपुरी।